नमस्कार. मी प्रशांत देशमुख. मध्यंतरी छावा चित्रपट आला आणि संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं. छत्रपती संभाजी महाराज काय आहेत हे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत छत्रपती संभाजी महाराज माहिती होतेच. पण चित्रपटाचा पडदा असा असतो की देशभरामध्ये एका वेगळ्या पद्धतीनं संभाजी महाराजांविषयी वेगळ्या पद्धतीनं संपूर्ण देशभरामध्ये चित्र गेलं. एक लहर तयार होणं आपण जशी म्हणतो ती त्या पद्धतीची तयार झाली. प्रत्येक मराठी माणूस म्हणून प्रत्येकाला याचा अभिमान आहे की ज्या आमच्या राजांनी सर्वोच्च त्याग केला, सर्वोच्च म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जर आपण पाहिलं, ज्याला आम्ही स्वराज्य म्हणतो, की ज्या स्वराज्यामध्ये अगदी शिवा काशीत या व्यक्तीपासून म्हणजे राजांचा साधा सेवक सैनिक इथपासून आम्ही सरदारांपर्यंत, मग त्याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, त्याच्या पुढेही जाऊन आम्ही जर सेनापती राजांचे बघितले, मग त्याच्यात प्रतापराव गुजर आहेत, हंबीरराव मोहिते आहेत, या सगळ्यांचा स्वराज्यासाठी त्याग आहे. आणि शंभू राजांचा प्रत्यक्षात राजाचा त्याग हा किती रोमहर्षक आणि किती काय त्याला म्हणूया अत्युच्च कोटीचा असू शकतो. म्हणजे स्वराज्य हे सामान्यातल्या सामान्य माणसापासून सर्वोच्च पदावरच्या राजाच्या त्यागातनं आमचं हे मराठी राज्य उभं राहिलंय. हे सगळं चित्र, कारण त्या चित्रपटामध्ये शेवटचा छत्रपती संभाजी महाराजांचा जो शेवटचा प्रवास आहे तो वेगळ्या पद्धतीनं दाखवलाय आणि ते पाहत असताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येतंय, हेही आपण पाहिलंय. आम्हाला याचा अभिमान आहे की अशा पद्धतीचा चित्रपट बनलेला आहे. पण मला आज जे सांगायचे ते त्याच्या पलीकडचं आहे, त्यावर तुम्ही विचार करावा असं मला वाटतं, म्हणूनच मी आत्ताचा हा व्हिडिओ करतोय. मंडळी, लक्षात घ्या, छत्रपती संभाजी महाराजांवर आलेला चित्रपट, त्या चित्रपटामध्ये जे दाखवलंय तेवढेच आपले संभाजी महाराज नाही आहेत बरं का, त्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत. हा तर हिमनगाचा एक छोटासा वरचा तुकडा आहे. त्याच्या आतमध्ये जे मोठं हिमनग आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे समुद्र आहेत. आपण चित्रपटामध्ये जे महाराज आपल्या लक्षात येतात ते महाराज म्हणजे 10 मिनिटामध्ये आपण अख्खा चित्रपट तोंडी मांडू शकतो की त्याच्यात छत्रपती संभाजी महाराजांविषयी आम्हाला कोणती अभ्यासपूर्ण माहिती मिळतीये हे आम्ही 5 ते 10 मिनिटात मांडू. मग तुम्ही म्हणाल चित्रपटाचं महत्व नाही का? निश्चितपणे महत्वाचं आहे. कशासाठी? तर ती लहर आमच्या मनामध्ये निर्माण झाली. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आम्हाला प्रेम तर होताच, अभिमान होताच, पण तो एका वेगळ्या पद्धतीनं, सामूहिक पद्धतीनं ते वातावरण तयार झाले. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की ही लहर अशी तयार झाली आणि 4-2 महिन्यात संपून गेली असं नको व्हायला. मग आम्हाला काय करायचंय? चित्रपटामध्ये जेवढं दाखवलंय तेवढंच संभाजी महाराजांचं चरित्र नाही हो. आम्हाला ते खूप खोलात जाऊन समजून घेतलं पाहिजे. विचार करा, 1657 शंभू राजांचा जन्म झाला आणि सईबाई 1659 गेल्यात. म्हणजे वयाच्या साधारणतः 2-2.25 वर्षी जेव्हा शंभू राजांना आपल्या आईचा चेहराही आठवू नये इतक्या लहान वयात आई गेल्या. मग त्यांना जिजाऊंनी सांभाळलंय, एक राजा म्हणून तयार केलंय. शिवाजी महाराज मोहिमेंवर आहेत. हे जे घरगुती बालपण आहे त्या बालपणाचाही आम्हाला अभ्यास करता येऊ शकतो. साधारणतः वयाच्या 5 मार्च 1666 तर ते आग्र्याला जायला निघाले आणि त्याच्याही अगोदर पुरंदरचा तह झालाय. शंभूराजे वयाच्या साधारणतः 8व्या ते 9व्या वर्षी त्यांचा राजकारण प्रवेश आहे. कशासाठी? तर मोगलांना जे 23 किल्ले दिले होते, पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरकगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोईडा, भंडारदुर्ग, नरदुर्ग, खंडागळा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरपखन, माऊली, पळसखोल, हे जे 23 गड मिर्झा राजाला कागदोपत्री दिले होते. मिर्झा इतका मुत्सद्दी होता की त्यानं शिवाजी राजांना अटच टाकली होती की जोपर्यंत हे गड ताब्यात येत नाहीत तोपर्यंत शंभूराजे ओलीस राहतील आमच्याकडे. आणि शंभू राजांना मोगलांच्या गोटात वयाच्या 8व्या 9व्या वर्षी जावं लागलंय
हा त्यांचा राजकारण प्रवेश आहे, त्यांचा धीरोदात्तपणा. ते मिर्झा राजा जयसिंगाशी कसे वागलेत, किती बाणेदारपणे वागलेत, याची अनेक उदाहरणं आहेत. त्याचा आम्हाला अभ्यास करता येईल. आज मी ती उदाहरणं सांगणार नाही, मला फक्त एक एक भाग सांगायचंय की जो किती मोठा अभ्यासाचा भाग आहे. तो झालेला तह, शंभूराजे तिथे मोगली गोटात गेलेत, मिर्झा राजांशी ते कसे वागलेत, मिर्झा राजांनी त्यांचं कसं कौतुक केलंय, या सगळ्या गोष्टी आम्हाला अभ्यासायचे आहेत. त्याच्या पुढे आग्र्याला गेलेत, औरंगजेबाचा दरबार आहे. हा आमचा छावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताला धरून जेव्हा शिवाजी महाराज औरंगजेबाच्या सिंहासनाला पाठ दाखवतात आणि मोगली इतिहासाच्या परंपरेत जे घडलं नाही ते घडतं, तो सगळा प्रसंग शंभूराजांनी वयाच्या 8व्या-9व्या वर्षी हृदयात ठासून ठेवलाय की महाराष्ट्राचा अभिमान काय आहे. मराठी माणूस जगतो, मराठा जगतो तो स्वाभिमानासाठी आणि मरतो ते देखील स्वाभिमानासाठी. हे बिंबलंय त्या आग्र्याच्या दरबारामध्ये आणि तेच बिंबणं तुम्हाला त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगी दिसेल किती किती खोलवर रुतलं होतं. मग तो आग्रा दरबाराचा प्रसंग असेल, तिथे शिवाजी महाराजांना कैद झाल्यानंतर शंभूराजे आग्रा शहरात फिरत होते, त्यांना फिरायला मोकळीक होती. मग शिवाजी महाराजांची योजना राबवण्यासाठी शंभूराजे हे शिवाजी महाराजांचे कान, नाक, डोळे हे सगळं झालेले आहेत. त्या योजनेमध्ये शंभूराजांचाही किती वाटा असेल, ते किती धीर गंभीरपणे आणि एखाद्या जाणत्या मुलासारखे ते वागलेत, याचाही आम्हाला अभ्यास करता येण्यासारखा. रात्रीची दौड जेव्हा ते तिथून निसटले, ते मथुरेला गेलेत. मथुरेला राहतानाचा काय प्रसंग आहे. 17 ऑगस्टच्या रात्री म्हणजे 18 ऑगस्टची पहाट असेल की ज्या पहाटेच्या वेळेस शंभूराजे आणि शिवाजी महाराज एकमेकाला सोडून शिवाजी महाराज शंभूराजांना मथुरेत ठेवून निघणार असतील मोरोपंत पिंगळ्यांच्या मेवण्यांकडे, तेव्हा शंभूराजांना काय वाटलं असेल आणि त्या पित्याला तरी काय वाटलं असेल. पण कुठेही शंभूराजे असं म्हणाले नाहीत की आबासाहेब मला तुमच्या बरोबर यायचंय. अहो, आपण मामाच्या गावाला गेलो, जात असू तर आईबाबांना सोडून जाण्यात आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि 9 वर्षाचं लेकरू मोगली गोटामध्ये राहतंय आणि शिवाजी राजे पुढे जात आहेत, पण हा मुलगा धीरोदात्तपणे वागलाय. वय वर्ष आहे 9. विचार करा, आत्ताच्या 9व्या वर्षी आपण काय करतो. 9व्या वर्षी आपण 4थीला असतो, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असतो आणि शंभूराजे मात्र वयाच्या 9व्या वर्षी शिवाजी महाराजांच्या बोटाला धरून इतिहास घडवत होते पुढच्या लाखो पिढ्यांना वाचण्यासाठी. तो सगळा इतिहास शंभूराजांचा आम्हाला समजून घ्यायचा. ते जेव्हा आग्र्यातून नंतर परत आले तेव्हा वाटेत त्यांच्या कोणत्या कोणत्या अडचणी आल्या असतील तेही आम्हाला समजून घ्यायचं. जिजाऊ गेल्यानंतर शंभूराजांच्या मनाची अवस्था काय झाली असेल ते आम्हाला समजून घ्यायचंय. राजे जेव्हा कर्नाटकाच्या मोहिमेवर गेले होते आणि शंभूराजांना शृंगारपुरात ठेवलं होतं, रायगडावर शंभूराजे नव्हते. कोणत्या कारणासाठी शृंगारपुरात ठेवलं होतं? राजे रायगडावर का नव्हते गेले? ते कर्नाटकाच्या मोहिमेवर शंभूराजांना का नेलं नव्हतं? या पाठीमागच्या काय घडामोडी आहेत? या सगळ्या घडामोडी आम्हाला शंभू चरित्रात समजून घ्यायचे. त्या काळामध्ये जे परदेशी प्रवासी आले, त्या परदेशी प्रवासांनी शंभूराजांचं कौतुक वेगवेगळ्या पत्रांमध्ये केलंय, त्यांच्या पुस्तकांमध्ये केलंय. ते कौतुक नक्की काय ते आम्हाला समजून घ्यायचंय. बुधभूषणम, 7 शतक यांसारखे 4 ग्रंथ त्यांनी लिहिलेत. त्या ग्रंथांचा आम्हाला अभ्यास करून समजून घ्यायचंय की आमचे राजे हे संस्कृतच्या बाबतीतले आणि काव्याच्या बाबतीतले किती आघाडीवर असलेले आणि किती बुद्धिमान असलेलं, एक प्रतिभा संपन्न असलेलं आमचे राजे म्हणजे व्यक्तिमत्व होतं. हे आम्हाला अभ्यासानं समजून घ्यायचंय. दिलेर खानाच्या गोटात आणि मोगलांच्या गोटात शंभूराजे जेव्हा गेले तेव्हा ती खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांची योजना होती की त्या पाठीमागे दुसरं काय कारण होतं हेही आम्हाला समजून घ्यायचंय. कारण मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनंतरची गादी जर शंभूराजांनाच येणार असेल तर तिकडे मोगली सैन्यामध्ये जाऊन काय मिळणार आहे? एखादी सरदारकी मिळेल. मग इकडचं राजेपद टाकून तिकडची सरदारकी मिळवायला शंभूराजे ते गेलेत. ते खरोखरच स्वतःच्या मतानं गेलेले आहेत की शिवाजी महाराजांचाच काही गनिमी कावा आहे, याचाही आम्हाला अभ्यास सुरू करायचा आहे. हेही आम्हाला करता येऊ शकतं. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर किंवा ते जाण्याच्या थोडं अगोदर मोगली गोटातनं शंभूराजांना बाहेर काढलं जातं
आणि मग त्यांना पन्हाळ्यावर ठेवलं जातं. ते कैदेत नव्हतं, पन्हाळ्याचे ते सुभेदार होते. तिथे शंभूराजे काय करत होते याचाही अभ्यास आम्हाला करायचा आहे. राजारामाच्या लग्नाला शंभूराजांना का बोलावलं नाही याचा अभ्यास होऊ शकतो. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ती वार्ता शंभूराजांना का कळवली नाही. शंभूराजांना जर निसर्गदत्त अधिकार आहे की त्यांच्या हस्ते अग्नी दिला गेला पाहिजे होता, मग तो का दिला गेला नाही. त्यांना का रायगडावर येऊ दिलं नाही. त्यांना का सांगितलं नाही की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय. या सगळ्याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. आम्हाला हाही अभ्यास करायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर अंतर्गत जे कलह झालेले आहेत, काही मंडळी एका बाजूने उभी राहिलीत, काही मंडळी दुसऱ्या बाजूने उभी राहिलीत, नक्की याच्यामध्ये कुणाचा दोष आहे हे तटस्थपणे आम्हाला याचा अभ्यास केला पाहिजे. विशिष्ट एखाद्या जातीला, एखाद्या धर्माला आम्ही अपराधी आणि आरोपी म्हणून उभं न करता खरोखर त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीनुरूप कोण वाईट वागलंय, जात सोडून द्यावं, व्यक्ती म्हणून कोण वाईट वागलंय, का वागलंय, त्याच्या पाठीमागचे उद्देश काय होते, हे सगळं आम्हाला तपासून पाहायचंय. ज्या सोयराबाईंबद्दल त्या स्फटिकासारख्या निर्मळ होत्या असं शंभूराजांचं वाक्य आहे, मग त्या सोयराबाई खरोखरच नक्की वाईट वागल्यात की नक्की काय घडलंय. खरोखर राजारामांवरचं त्यांचं प्रेम आहे, पुत्रप्रेम म्हणून काही अंतर्गत कलह आहे का अजून काही त्यांच्या कारकुनांना वेगळं काही केलेलं आहे का, याबद्दलचे अनेक प्रश्नचिन्ह आजही आहेत. त्याच्यामुळे आम्हाला जाती जातीमध्ये तेढ निर्माण होतं हेही आम्हाला दिसतंय. याचाही आम्हाला तटस्थपणे इतिहास संशोधक म्हणून आम्हाला शोध घ्यायचा आहे, अभ्यासक म्हणून आम्हाला तपासायचंय. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांद लावून ज्यांनी संघर्ष केलेला आहे, जे लढलेले आहेत आणि दुर्दैवानं त्यांनाच हत्तीच्या पायाखाली द्यावं लागलंय, त्यावेळेस शंभूराजांच्या मनाची अवस्था काय असेल या सगळ्याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे. औरंगजेब 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, प्रचंड तोफखाना घेऊन मराठी मुलखावर तुटून पडलाय आणि त्यावेळेस जुनी जाणती असलेली माणसं ही अशी का वागलेली आहेत, याच्या पाठीमागचं काय गणित आहे ते आम्हाला तटस्थपणे समजून घ्यायचंय. याच्यासाठी आम्हाला अभ्यास करायचा. आणि नंतरचा अभ्यास आहे आमच्या राजांचा, की ते धीरोदात्तपणे कसे लढलेत. और रामसेज सारखा साधा किल्ला जो औरंगजेबाला वाटला होता 15-20 मिनिटात मिळेल, 15-20 काही 2 तास, म्हणजे मी तर 15-20 मिनिटात, मी आणि आमच्या 20 मिनिटात तो किल्ला नाशिक जवळचा चढलेलो आहोत. जो किल्ला आम्ही 20 मिनिटात चढू शकतो, औरंगजेबाला वाटलं इतकं सैन्य आपल्याकडे आहे, 2 तास काफी आहेत. 2 तास झाले, 2 दिवस झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, 2 वर्ष झाली, 3 वेळा सरदार बदलले. शेवटी फितुरीनं तो किल्ला 5.5 वर्षानंतर मिळवलाय. आमच्या शंभूराजांनी तो किल्ला शंभूराजांच्या कालावधीत त्यांनी 5.5 वर्ष झुंजवत ठेवलाय. तर त्या औरंगजेबानं प्रतापगड, सिंहगड, राजगड, रायगड याच्याकडे कधी बघावं. कशी झुंज दिली औरंगजेबाबरोबर. तुम्ही सहज कल्पना करा की जो औरंगजेबाला शिवाजी महाराज गेल्यानंतर जर 4-6 महिन्यात आमच्या शंभूराजांनी तलवार खाली टेकवली असती, तर हा ज्ञानबा तुकारामांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कितीसा शिल्लक राहिला असता. पण आमच्या शंभूराजांनी तलवार नाही टेकवली, त्या औरंग्याला डोक्यावरचा किमांश खाली टेकवायला लावला. तो किमांश टेकून प्रतिज्ञा करतोय की जोपर्यंत मी काफर बच्चा स्तंभाला पकडत नाही तोपर्यंत डोक्यावर किमांश घालणार नाही. त्या हिंदुस्थानच्या बादशहाला, आंतरराष्ट्रीय सत्ता असलेल्या बादशहाला या सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये भुंड्या मस्तका विना, म्हणजे त्याच्या त्या किमांश विना, मुकुटा विना फिरायला लावणारे आमचे संभाजी राजे किती धैर्यवान असतील, किती शूर असतील याचा आम्हाला शोध घ्यायचा. अहो, बऱ्हाणपूरला जे स्वतः जात आहेत, इतकंच नाही, फक्त मोगलांशी लढाई नाही चालू बरं का, त्याच वेळेस 5-5 जणांबरोबर आमचे छत्रपती संभाजीराजे लढतायत. गोव्याच्या पोर्तुगीजांच्या विरोधी लढतायत, सिद्धीचा जो जंजिऱ्याचा सिद्धी आहे त्याच्या विरोधी लढतायत, इंग्रज आहेत, डच आहेत, या 5-5 सत्ता आहेत प्रबळ अशा, आणि त्या प्रबळ सत्तांच्या विरोधी आमचे संभाजीराजे कसे लढतायत याचा शोध आम्हाला अभ्यासानं घ्यायचा आहे. चित्रपटात आम्ही केवळ फक्त बऱ्हाणपूर बघू, चित्रपटात आम्ही मोगलांच्या विरोधी लढले ते बघू, चित्रपटात आम्ही कळस बघितलाय, त्यांचा मृत्यू हा कळस बघितलाय, पण हे पायाचे जे दगड आहेत आणि हे सगळं आहे, हे सगळं आम्हाला अभ्यासायचंय हो. शेवटी म्हणजे 1685 पर्यंत तर तुम्हाला सांगतो, संभाजीराजे जिवंत औरंगजेबाला पकडण्याची भाषा करत होते.
त्या औरंगजेबाला कळतं की मराठी सत्ता ताब्यात येत नाही. शेवटी तो मोर्चा आदिलशाहीकडे वळवतो, कुतुबशाहीकडे वळवतो. एक वर्षात त्या सत्ता ताब्यात घेतोय आणि त्यांचा तो आदिलशाह रुमालाला हात बांधून स्वतःचा जीव वाचावा म्हणून भीक मागतोय. हे त्या औरंगजेबानं बघितलंय आणि त्यानं दुसरं काय बघितलंय? ताठ खडा होणारा, मृत्यू स्वीकारणारा संभाजी राजा, की जो झुकत नाही. मराठी रक्त म्हणतात ते याला, हेही त्यानं पाहिलंय. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायचेत की आदिलशाही कुतुबशाही घेतल्यानंतर जेव्हा औरंगजेब परत येतो तेव्हा खरंच इथं फुटीरतेची बीज पेरली गेली होती का? इथल्या माणसांनी फुटीरता दाखवायला सुरुवात केली आहे का? नक्की काय झालेलं आहे? हंबीरराव मोहिते गेल्यानंतर संभाजी राजांचा उजवा हात गेलाय, त्यानंतरची काय अवस्था आहे? हे सगळं आम्हाला समजून घ्यायचंय. आम्हाला समजून घ्यायचंय की शिर्के आणि कलश यांचं भांडण नक्की काय झालंय. संभाजीराजे पुन्हा खाली परगण्यात गेलेले आहेत खेळण्याच्या परिसरात. तिथलं भांडण मिटवलंय की भांडण झालंय? नक्की काय? शिर्के गद्दार आहेत की नाही, का दुसराच कोणी गद्दार आहे? या सगळ्याचा आम्हाला अभ्यास केला पाहिजे. औरंगजेबाला या सगळ्या वाटा नक्की कोणी दाखवल्यात? त्याची गुप्तचर यंत्रणा सक्षम आहे म्हणून त्याला ह्या वाटा कळल्यात, की आमच्यातलंच कोणीतरी गद्दार झालंय? कारण ऑथेंटिक पुरावे आता आमच्याकडे काहीच नाहीत. हा, जेधे शकावलीमध्ये फक्त 3 पुरावे आमच्याकडे आहेत. एक म्हणजे काय? कवी कलश आणि शंभूराजांचं भांडण झालं. कवी कलश आणि शिर्क्यांचं भांडण झालं होतं. ही गोष्ट खरी आहे. शिर्के कवी कलशांना पळून लावून कवी कलश खेळण्यावर गेलेत. ही गोष्ट खरी आहे. शंभूराजे रायगड सोडून खाली उतरलेत आणि त्याच वेळेस शिर्क्यांबरोबर त्यांचंही काहीतरी भांडण झालंय. इथपर्यंत खरं आहे. नंतर शंभूराजे पन्हाळ्यावर आलेत. त्यांना तिथं कळतंय काहीतरी फितुरी माजते की काय, म्हणून ते पन्हाळ्याला आलेले आहेत. ही गोष्ट खरी आहे. त्याच्यानंतर प्रल्हाद निराजी, सर कारकून आणि इतर कुणाला बंदी केलेला आहे का? बंदी केलंय, ताब्यात घेतलंय, हेही खरं आहे. पण त्याच्या पुढे त्यांच्या विरोधी काही केलंय याचे पुरावे सापडत नाहीत. मग नक्की कोण गद्दार आहे हे इतिहासाला अजूनही सापडलेलं नाहीये बरं का. आम्ही जे बोलतोय ते केवळ फक्त संशयावर बोलतोय. आणि कसं आहे, कोल्हापूर ते संगमेश्वर 45 कोसाचं अंतर आहे. 15-20 कोस अंतर तर तुम्हाला सांगतो सह्याद्रीच्या निबिड जंगलातनं आणि बिकट अशा पर्वत रांगा आहेत आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या आहेत. या दऱ्याखोऱ्यातनं तो मुकर्रफ खान आलाय. बरं, म्हणजे पन्हाळा, मलकापूर, खेळणा आणि संगमेश्वर आणि रायगड इथपर्यंत मराठी फौजा या डोळ्यात तेल घालून, संगमेश्वराचं डोळ्यात तेल घालून आमच्या संभाजीराजांचं रक्षण करायला तयार आहेत. मराठी मुलखाचं रक्षण करायला तयार आहेत. त्यामुळे मुकर्रफ खान या वाटेनं आलेला नाही. कर्नल अभ्यंकर म्हणतात त्याप्रमाणे तो तिवऱ्यातनं कदाचित उतरला असेल, पण त्यालाही ऑथेंटिक पुरावा नाही. मग तो असा उतरला कसा? या वाटा त्याला कोणी दाखवल्या? बरं, तो उतरला. इथं उतरताना अत्यंतिक जलद, चपळ, अचूक हालचाली असणं महत्वाचं आहे. तो उतरलाय आणि परत शंभूराजांना घेऊन गेलाय आणि तरी आम्हाला माहिती नाही, तरी विरोध नाही. हे काय आहे? या सगळ्याचा अभ्यास आम्हाला करायचा आहे. मुकर्रफ खानाला मिळालेल्या गुप्तहेरांकडची माहिती, त्या माहितीच्या आधारे तो आलाय की औरंगजेबानं वजिराच्या मार्फत मुकर्रफ खानाला जी माहिती पुरवली त्या माहितीच्या आधारे आलाय. इतिहास अबोल आहे, इतिहास मुका आहे. अजून आम्हाला काही सापडत नाही, कारण आम्ही आमच्यातच भांडतोय. आम्ही सत्याला सामोरं जात नाही. आम्हाला असं वाटतं की सत्य सापडलं, कुणी माणूस सापडला तर मग आमचा शोध त्या माणसाला वाईट ठरवण्यात नसतो. आमचा शोध कशात असतो? आमची उत्सुकता कशात असते? जो माणूस सापडलाय त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता, मग त्याची अखंड जात बदनाम करायला आणि धर्म बदनाम करायला आम्ही तयार असतो. आम्ही जर असं करत राहिलो तर इतिहासाचं संशोधन होणार कसं? आम्ही जर अशा पद्धतीने इतिहासाकडे बघायला लागलो तर खरे अभ्यासक पुढे येणार कसे? तटस्थपणे सांगणारी माणसं पुढे येणार कशी? आज आम्हाला महाराष्ट्रात असं वातावरण तयार झालं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत तटस्थ अभ्यास व्हायला हवा, अत्यंतिक प्रामाणिकपणे अभ्यास व्हायला हवा. आणि जी कोणती नावं पुढे येतील ती माणसं गद्दार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. त्यांच्या जातीचा आणि त्यांच्या धर्माचा गद्दारीशी काही संबंध नाही, हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. माणूस वाईट असतो, त्याची जात वाईट नसते. माणूस वाईट असतो, त्याचा धर्म वाईट नसतो. माणूस वाईट असतो, त्याचा प्रांत वाईट नसतो. माणूस वाईट असतो, त्याचा पंथ वाईट नसतो. माणूस वाईट असतो, त्याचा गट वाईट नसतो. माणूस वाईट असतो, त्याची जात, धर्म, पंथ हे कुणीही वाईट नसतं. आम्ही जोपर्यंत त्या व्यक्तिगत माणसाच्या गुण अवगुणाला दोष देत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात निपक्षपातीपणानं संशोधन करू शकत नाही. त्यामुळे मला महाराष्ट्राला हात जोडून विनंती आहे,
आम्ही अभ्यास सुरू केला पाहिजे, आम्ही संशोधन सुरू केलं पाहिजे. जे समोर येईल ते जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही त्याचा शोध घेऊन आम्ही ते स्वीकारलं पाहिजे. तर आमचा जाज्वल्य असलेला हा इतिहास आम्ही अजून उजळ करू शकू. आणि मला अशी विनंती आहे की आज तुम्ही छावा पाहिलाय, आम्हाला अभिमान आहे, छावा पिक्चर निघालाय, पण तेवढं म्हणजेच संभाजी महाराज नाहीयेत. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे समुद्र आहेत आणि त्या समुद्राचा शोध निदान या छावाच्या माध्यमातून आपल्या हृदयात व्हावा आणि आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या अभ्यासाला सुरुवात करून या मातीमध्ये असा एक तरी माणूस जन्माला यावा की जो संशोधनाच्या दृष्टीनं संभाजीराजांना पकडून देण्यात नक्की कोण गद्दार होता याचं नाव शोधून काढेल. त्या दिवसाची आपण वाट पाहूया. जय शिवराय, जय शंभूराजे. माझ्याशी संपर्क साधता यावा यासाठी फक्त माझा मोबाईल नंबर देऊन ठेवतोय, प्रशांत देशमुख, 9822 650 280. आपण भेटत राहू, बोलत राहू. पुस्तकाच्या माध्यमातून भेटायचे तर जय शिवराय आणि गुड मॉर्निंग ही माझी दोन्ही पुस्तकं अमेझॉनवर उपलब्ध आहेत. माझ्याशी संवाद साधायला आपल्याकडे नंबरही आहे. युट्यूबला अनेक क्लिप आहेत, आपण जरूर पहा आणि हा इतिहास अनेकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.